नागपुर के खापा में दिन दहाड़े हुए सनसनीखेज वारदात ने पूरे शहर को हिला दिया है। 8 साल पुराने विवाद को लेकर एक युवक की गोली मारकर हत्या कर दी गई। आरोपी ने फिल्मी अंदाज में पीछा करते हुए फायरिंग की और अंत में युवक की जान ले ली। खापा में रविवार को दिन के उजाले में एक 31 वर्षीय युवक चेतन अशोक गक्टे की गोली मारकर हत्या कर दी गई। आरोपी अर्जुन शेषराव नाइल ने 8 साल पुराने विवाद का बदला लेने के लिए ये खौफनाक कदम उठाया। घटना के समय चेतन गांधी प्रतिमा के पास एक पान की दुकान पर बैठा था। तभी अर्जुन बाइक से आया और उसे देखते ही पीछा करना शुरू कर दिया। पहली गोली गांधी प्रतिमा के पास चलाई गई, दूसरी सरकारी अनाज दुकान के पास, लेकिन दोनों चूक गई। जान बचाने के लिए चेतन एक संकरी गली में भागा, लेकिन गिरते ही अर्जुन ने तीसरी गोली चलाई जो सीधे सीने में जा लगी। चेतन को तुरंत नागपुर अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। हैरानी की बात यह रही कि गोली मारने के बाद अर्जुन खुद खापा थाने पहुंचा और आत्मसमर्पण कर लिया। फिलहाल खापा पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की जांच जारी है। खाप्यामध्ये काल दिनांक 15 जून 2025 रोजी साधारणतः सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान आरोपी अर्जुन निळे याने चेतन गागटे याच्यावरती माउजरने फायर करून त्याचा खून केलेला आहे। हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि रेग्युलरली नाईट राऊंडमध्ये त्याला चेक केलं जात होतं। 2017 मध्ये अर्जुन निळेवरती प्राणघातक हल्ला जो आहे तो यातील जो मयत आहे चेतन गागटे याने केला होता आणि त्या संदर्भात त्यांचा वाद होता। त्याच्यातूनच हा जो खून आहे तो अर्जुन निळे यांनी केलेला आहे। आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पुढील तपास जो आहे तो खापा पोलीस करत आहे। फायर आर्मच्या संदर्भामध्ये तपासामध्ये निष्पन्न होईल। त्यामध्ये त्यांनी ते MP मधून एका गाडीतून घेतलेले आहे असं सुरुवातीची माहिती आहे। पुढील जी अधिक माहिती आहे ती पोलीस तपासामध्ये येऊन जाईल। हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याला यातील मयत जो आहे त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यातून त्यांनी हा खून केलेला आहे। यामध्ये पर्टिक्युलरली माउजरच्या संदर्भामध्ये आपल्याकडे कोणताही गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेवटपर्यंत लिंकमध्ये जातो की कुणाकडून मिळवलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करत आहे। घटनास्थल पर अतिरिक्त पुलिस अधीक्षक रमेश धूमल और सावनेर उपविभागीय अधिकारी अनिल मस्के ने दौरा किया है।